अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आजचा विषय आपला आहे बघा, मानसिक त्रास किंवा मानसिक आपल्याला काहीतरी टेन्शन असतं किंवा मानसिक आजार असतात, बरोबर। तर त्या आजारांना काही उपाय आहेत का ताई, किंवा तुम्हाला त्यावरती सेवा जर हवी असेल किंवा उपाय असेल ते मी नक्कीच तुम्हाला सांगेल। आणि ती सेवा कशी करावी, काय करावी ते देखील मी सांगणार आहे। पण त्याआधी तुम्हाला सांगेल की आपण जी मानसिक त्रासमध्ये असू किंवा मानसिक काही टेन्शन असेल किंवा आजार असतील तर ते कशामुळे होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो। तर एखाद्याने आपल्याला काही बोललं किंवा काही म्हटलं, ह्या गोष्टीवरून आपल्याला काय होतं, मनावर परिणाम होत असतो आणि आपल्यावर मनावर परिणाम झाल्यानंतर आपली रात्रीची झोप नसते। आपण बराच काळ काय करतो, विचार करण्यात घालवत असतो। म्हणजे जो बोलणारा तो बोलून जातो, मात्र आपल्या मनावर परिणाम होत असतो, आपल्यावर परिणाम होत असतो आणि आपल्याला रात्रभर झोप होत नाही। आणि ही आपल्याला ती एक आपल्या म्हणजे मनाची सवय बनून जाते कालांतराने, कारण जास्त विचार करायची, जास्त कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत बसायचं आणि या गोष्टींमुळे आपली मानसिकता बिघडत जात असते। रात्र झोप न येणे किंवा झोपलेल्या अवस्थेत उठून बसणे आणि विचार करत बसणे आणि कालांतराने बऱ्याच लोकांना ह्या अवस्थेमध्ये आजारात रूपांतर होऊन जातं आणि झोपेच्या टॅबलेट ज्या असतात, गोळ्या असतात, हे सुद्धा घेत असतात, कारण जास्त विचार करायची जी क्षमता असते ती वाढून जाते त्यांची आणि या प्रकारे आपल्या मनावर आपण परिणाम करून घेतो स्वतः। पण हे टाळण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपण ह्या गोष्टी करत असताना सगळ्यात आधी सांगेल की जो बोलणारा तो बोलून जातो, मात्र हे अध्यात्मात आल्यानंतर तुम्हाला सांगेल की आपलं कर्म आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा वागतो किंवा आपण काही करतो ते आपल्या पदरी पडत असतं, आपल्या पुण्याचं। मात्र समोरचा जर तुम्हाला काही बोलत आहे, तुमच्यासोबत वागत आहे, या गोष्टी घडत आहे, तर त्याचं पुण्य जे असतं किंवा पाप जे असतं ते त्याच्या पदरी पडेल। हा नियम लक्षात ठेवायचा सगळ्यात आधी, त्यानंतरच तुम्ही विचार करायला सुरुवात करा, नाहीतर कुणाचाही काही विचार करू नका आयुष्यात, असं मी तुम्हाला सांगेल। तर तुमच्या सोबत जर असं घडत असेल की तुम्हाला रात्र झोप नाही किंवा मानसिक अवस्था खूप बिघडलेली आहे, तर आता काय करू ताई, तर तुम्हाला त्यासाठी एक उपाय सांगेल मी। आणि हा उपाय अगदी सोपा आहे, तो तुम्ही करू शकता। तुम्हाला रात्री झोप येत नसेल, झोपेमध्ये उठून बसत असतात आणि विचार करत बसतात, खूप विचार येतात, तर तुम्हाला सांगेल ह्या विचारांना कुठेतरी थांबवण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि घाबरटपणा, जे मन घाबरतं किंवा जीव घाबरणं, अशा गोष्टी घडत असतात कालांतराने, यासाठी तुम्हाला करायचंय बघा, एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचंय। फुलवात घ्या, थोडं अगदी तूप टाका, जास्त टाकू नका। जिथे तुम्ही झोपत आहेत, आता बेडरूम, तुम्ही बोला बेडरूम मध्ये ताई आम्ही झोपतो, तर तिथे दिवा प्रज्वलित केले किंवा ही उपाय जो बोलतो हा केला तर चालेल का सेवा, तर अगदी चालेल, कारण हा आपण झोपेसाठी किंवा मानसिक टेन्शन दूर होण्यासाठी या गोष्टीसाठी हा उपाय करत आहोत। तर तुपाचं निरांजन, अगदी एक फुलवात घ्या, तुपाचं निरांजन प्रज्वलित करा, तिथे आपण 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत। त्या लावल्यानंतर तुम्हाला सांगेल रात्री सुक्त हे देवीचं आपलं आहे, जे सप्तशती ग्रंथ आहे त्यामध्ये आहे, सगळ्यांनाच माहिती असेल जे सप्तशतीच्या ग्रंथाचं पारायण करताय, तर रात्री सुक्त जे आहे ते 1 वेळा म्हणायचं आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते 2 वेळा म्हणायचे। सिद्धकुंजिका स्तोत्र हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तर हे 2 वेळा तुम्ही झोपणार आहात तेव्हा, झोपायच्या आधी तुम्हाला म्हणजे हा उपाय करायचा आहे। हे म्हटल्यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून आणा, तांब्या जो असेल तांब्यात पाणी आणा आणि पाणी जसं आपलं फुलपात्र, आपण बघा स्वामींना कसं आपण फुलपात्र ठेवत असतो तसं छोटंसं फुलपात्र त्या तांब्यावर मावेल, या प्रकारे उलट ठेवायचं आहे। तो तांब्या आपल्या उशा म्हणजे बेड असेल तर बेडच्या खाली जागा असेल, पलंगच्या खाली तिथे ठेवा, किंवा जागा नसेल तर आपण बेडवर झोपत असतो उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला ठेवा। बेडच्या वरच्या बाजूला जागा असेल, म्हणजे आपल्या ज्या व्यक्तीसोबत असं घडत आहे त्याच्या आजूबाजूला तुम्ही डोक्याच्या आजूबाजूला कुठेही ठेवू शकतात, ज्या दिशेला तुम्ही झोपणार कुठेही झोपा, फक्त उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा बेड पोकळ असेल खाली, म्हणजे पलंग वगैरे असेल त्याच्या खाली तुम्ही ठेवू शकतात। या प्रकारे तुम्हाला तांब्या भरून रात्री ठेवायचा आहे। आता हा तांब्या भरून ठेवलेला आहे, ही सेवा केली आपण, तर ते पाणी तुम्हाला, अंगण असेल आपल्या घराच्या बाहेर मात्र हे पाणी टाकायचंय, अंगण असेल तिथे सडा टाकायचा। आता सडा कसे पूर्वी टाकायचे बघा, असं या प्रकारे टाकायचे, त्या प्रकारे तुम्हाला तो सडा टाकून द्यायचा बाहेर अंगणामध्ये। आता फ्लॅट सिस्टीम असेल, म्हणजे रूम बिल्डिंग मध्ये जर तुम्ही राहत असणार
तर तुम्हाला सांगेल आपल्या घराच्या बाहेरच मात्र टाकायचंय. तुम्हाला जर गॅलरी मधून टाकता येईल, खाली जागा मोकळी असेल कुठेतरी आजूबाजूला, तर गॅलरी मधून तुम्ही खाली टाकलं पाणी अगदी तरी चालेल. किंवा जागाच नाही किंवा अशा गोष्टी घडत आहेत तर तुम्ही बिल्डिंगच्या खाली जा आणि गेटच्या बाहेर मात्र तुम्हाला टाकायचंय, घरात ते पाणी टाकू नका. तर या प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा जवळजवळ बघा 21 दिवस तुम्ही करा. 21 दिवस आणि केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. 3-4 दिवसातच फरक जाणवेल. तुम्ही जर मनापासून सेवा करत आहे, कारण कुलदेवीची सेवा आहे. रात्री सुक्त किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र ही कुलदेवीची सेवा आहे. कुलदेवी आपलं संरक्षण करत असतात. जे काही वाईट विचार येणं किंवा जास्त विचार करणं, मनाला स्थिर ठेवणं, ह्या गोष्टी कुलदेवीचा आपल्याला म्हणजे कृपा आशीर्वाद मिळत असतो आणि मन शांत होत असतं. रात्री सुक्त म्हटल्यानंतर रात्रीच्या वेळीची झोप असते ती शांत लागत असते. तर ही सेवा किंवा हा उपाय जो आहे हा तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला फरक जाणवत असेल, 2-3 दिवसात फरक जाणवला तर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. असं नाही की 2-3 दिवसात फरक पडला आणि लगेच सेवा सोडून द्या, असं करू नका. संकल्प वगैरे काही करायची गरज नाही. नाही केला तरी चालेल. जर करायचं असेल तर करू शकतात, काही इश्यू नाही. फक्त एवढं असतं की संकल्प करण्यापेक्षा बिना संकल्पचं केलं तर अतिउत्तम ठरेल असं मला तरी वाटतं. आणि 21 दिवस करा. 21 दिवसामध्ये तुम्ही जर मनापासून सेवा केली असेल तर नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला. 21 दिवसानंतर देखील तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला वाटतोय फरक, बऱ्यापैकी फरक वाटत आहे, तर तुम्ही कंटिन्यू रोज देखील ही सेवा करू शकतात. जेणेकरून आपले जे म्हणजे मानसिकता असते ती प्रबळ बनत असते, स्ट्रॉंग बनत असते आणि मन हे शांत होत असतं. शांत झोप लागेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही पुढे पण करू शकतात. आता पिरियड आली किंवा सुतक आलं या काळामध्ये ताई मी ही सेवा करू शकतो का, तर नक्कीच करू शकतात. कारण पिरियडचा आणि आपण कुठली देवाची सेवा नाही, याच्यामध्ये देवाची सेवा वगैरे नसते. त्यामुळे तुम्हाला सांगेल त्या पिरियडमध्ये देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. पाळीचं किंवा सुतकचं याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण आपण काही देवघरासमोर बसून ही सेवा करणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही करू शकतात. आता रात्री सुक्त जे असेल त्याचा फोटो काढून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकतात. मोबाईलमध्ये अगदी तुम्ही हातात घेऊन वाचलं तरी देखील चालेल, कारण ग्रंथाला हात लावायला जमणार नाही सुक्त किंवा विटाळ राहिलं तर. आणि ते आपलं सिद्धकुंजिका स्तोत्र देखील फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचं. आपली डेट वगैरे काही राहिलं तर आपण मोबाईलमध्ये बघून या प्रकारे आपण वाचन म्हणजे म्हणू शकतो. दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्त्या लावायच्या आणि तुपाचं निरांजन लावायचं. तूप नसेल तर तेलाचं लावा, पण तुपाचं बेस्ट ठरेल म्हणून मी तुम्हाला सांगेल तुपाचं निरांजन. आणि जास्त नाही टाकायचं, बिलकुल थोडं तूप टाकलं. आपण हे 3 वेळा म्हणतो, म्हणजे सिद्धकुंजिका 2 वेळा आणि रात्री सुक्त 1 वेळा एवढा म्हणतो. तोपर्यंत जरी दिवा चालला तरी म्हणजे खूप आहे. जास्त तूप नाही टाकलं तरी देखील चालेल. अशी साधी आणि सोपी सेवा आहे. ज्यांना कोणाला हा त्रास असेल, मानसिक त्रास असेल, मानसिक आजार असेल, त्यांनी ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अद्भुत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.